माझं नाव कुणालाच माहीत नाही, पण मी या गुर्जर कुटुंबाचा अगदी पहिला सहकारी होतो बरं का. या रिलायबल इंजिनिअरिंगची रोपट्यापासून वृक्षापर्यंत झालेली वाढ आणि त्यासाठी गुर्जर कुटुंबियांच्या 3 पिढ्यांनी घेतलेली मेहनत मी याची देही, याची डोळा पाहिलेली आहे. वसंतराव गुर्जर अवघे 15 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले आणि आपले 4 भाऊ आणि 6 बहिणींची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. शिक्षण अर्ध्यावर सोडून नातलगांच्या कापड दुकानात ते नोकरीला लागले आणि त्या अनुभवाच्या पाठबळावर आपल्या चुलत भावांच्या सहकार्याने बोंद्रे गुर्जर आणि कंपनी या नावाने स्वतंत्र कापड व्यवसायाच्या दुकानाला सुरुवात केली. पुढे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पॉवर लूमच्या व्यवसायालाही सुरुवात केली. वसंतराव एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी 1974 मध्ये आपल्या 2 भाच्यांना लेथ मशीनचा व्यवसाय सुरू करून दिला आणि याच व्यवसायाला पुढे रिलायबल इंजिनिअरिंगचे रूप प्राप्त झाले. बाजार गल्ली वडगाव येथे सुरू करण्यात आलेला हा कारखाना आता उद्यमबाग बेळगाव येथे स्थित आहे. सुरुवातीला कारखान्यातील मालाची ने-आण ते सायकलवरून करत असत, हे मी स्वतः पाहिलेले आहे. पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रिलायबल इंजिनिअरिंगची संपूर्ण धुरा त्यांचा मुलगा सुहास गुर्जर सांभाळू लागले. लहानपणापासूनच वडिलांना कापड दुकानात आणि पॉवर लूममध्ये सहकार्य करत असल्याने व्यवसाय करण्याकडेच त्यांचा कल होता. पुढे बीकॉम पदवीधर होऊन देखील इंजिनिअरिंगची आवड असल्याने ते जिग फिक्स्चर आणि टूलिंगमध्ये अधिक रस घेऊ लागले. रिलायबल इंजिनिअरिंग या व्यवसायात ते लीलया काम करू लागले आणि हळूहळू रिलायबल इंजिनिअरिंगचे सर्वत्र नाव होऊ लागले. या घटनेचा मी साक्षीदार आहे. बीकॉम करायचा उद्देश असा होता की माझ्या वडिलांना त्यांच्या दुकानमध्ये किंवा पॉवरलूमवरती हे बघणारा कोणतरी अकाउंट्स लिहिणारा किंवा हे सांभाळणारा पाहिजे होता, म्हणून मी बीकॉम झालो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं पर्सेंटेज कायम कमी आणि बॅक बेंचर्स 40-42% हिंडणारे, त्यामुळे आम्हाला BScला कोणी घेत नव्हतं. इंजिनिअरिंगचं नादच सोडायचा. मग शेवटी राहिलं काय ते बीकॉम. पण माझी अतृप्त इच्छा नंतर पूर्ण झाली. गोव्याच्या एका मरीन कंपनीकडून सुहास गुर्जरांना नोकरीचा कॉल आला होता, पण आपला व्यवसाय वाढवायचा या ध्यासाने त्यांनी नोकरी नाकारली. पूर्वी बेरिंग्स आयात करावी लागत असे, पण किर्लोस्कर कंपनीने रिलायबल इंजिनिअरिंगवर विश्वास ठेवून त्यांना येथे भारतातच बेरिंग्स बनवण्यास प्रोत्साहित केले आणि मग मात्र रिलायबल इंजिनिअरिंगची अशी घोडदौड सुरू झाली की त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. मंदीच्या काळात देखील रिलायबलच्या कामात कोणताही खंड पडला नाही. सुरुवातीला कंपनीचा माल सायकलवरून पोहोचवला जात असे आणि दूरदूरच्या कंपन्यांना वेळेत माल मिळावा म्हणून सुहास गुर्जर स्वतः बसने माल घेऊन जात असत. पुण्यातील KSB पंप्स ही जर्मन कंपनी गेली 30 वर्ष आमच्याकडून बेरिंग्स खरेदी करते. किर्लोस्कर इबारामध्ये आणि KSB पंप्समध्ये अतिशय हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर अशा बॉयलर फीड पंपासाठी गुर्जर साहेबांनी स्लीव बेरिंग्स किंवा बेरिंग शेल हा आयटम डेव्हलप करून वर्षानुवर्ष अत्यंत प्रिसिजन डायमेन्शन्स आणि बेस्ट क्वालिटी आणि अतिशय कॉम्पिटिटिव्ह प्राईस यामध्ये त्यांनी सप्लाय केला. हे आम्हाला सुद्धा अत्यंत कौतुकास्पद आणि आनंददायी आहे. आणि आम्ही अतिशयोक्ती करत नाही आहोत, तर खरंच सांगतोय, ही बेरिंग्स कोणत्याही इन्स्पेक्शन शिवाय थेट असेंब्ली केली जातात. एखाद्याच्या मनात विश्वास निर्माण करणं इतकं सोपं काम नाही. I was associated with Reliable Engineering Belgaum 35 years ago.
during development stage of bearing shells. The quality of bearing shells they supplied was very good. Today I understand that they have supplied around 50,000 bearing shells on self-inspection basis. जपानच्या किर्लोस्कर इबारा या कंपनीला देखील आमच्या बेरिंग्सची निर्यात केली जाते. रिलायबलने किर्लोस्कर इबारा कंपनीला सांगितले होते की आमची बेरिंग्स खरेदी करून पहा. काही त्रुटी आढळल्यास संपूर्ण नुकसान भरपाई देऊ. पण आज तागायत ती वेळ आलेली नाही. आम्ही नावाप्रमाणेच आहोत. रिलायबल चॅलेंज दिला होता की तुमच्या बेरिंग जर का ह्या फेल गेल्या, म्हणजे मी जो सप्लाय करतो त्या बेरिंग्स फेल गेल्या, तर तुमच्या बेरिंगची कॉस्ट आहे ती मी पूर्ण तुम्हाला देईन. म्हटलं तुम्हाला मी बॉन्डवरती लिहूनसुद्धा देऊ शकेन. पण हे जेव्हा झालं का कोणाला, पण त्या परचेस ऑफिसरला थोडी खात्री पटली आणि तेव्हापासून त्यांनाही सप्लाय चालू झाला. तो आज तागायत आहे. बेळगाव आणि आजूबाजूच्या भागात ज्या फाउंड्रीज आहेत त्या सगळ्यांना लागणाऱ्या पिन्स आणि बुशेस फक्त रिलायबल इंजिनिअरिंगमध्येच तयार होतात. एवढेच नाही तर फाउंड्रीजनी रिलायबल स्टँडर्ड साईज प्रमाणात आपल्या सिस्टीममध्ये बदल करून घेतलाय. साहजिकच या उत्पादनात रिलायबल इंजिनिअरिंगची मोनोपॉली निर्माण झाली आहे. आता तर गुर्जर कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीने या व्यवसायात पदार्पण केलेले आम्ही पाहत आहोत. सुहास यांचा मुलगा ऋषिकेशही वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून या व्यवसायात उतरला आहे आणि रिलायबलचा परदेशातही डंका वाजू लागला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन कंपनीतर्फे होते आहे. विविध प्रकारची बेरिंग्स तयार करणे हे रिलायबलचे वैशिष्ट्य आहे. भारतात जवळजवळ 200 कंपन्या बेरिंग्स तयार करतात. त्यामध्ये रिलायबल इंजिनिअरिंगचे नाव पहिल्या 20 मध्ये आहे. आम्ही पोकायोके एक जॅपनीज मॅनेजमेंट टेक्निक आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, तर ती आम्ही वापरली. ज्याच्यामध्ये एरर प्रूफ मशिनिंग, की ज्याच्यामध्ये कोणीही अनस्किल्ड माणूस जरी असेल आणि त्यांनी जरी तो जॉब लावला तरी त्याच्याकडनं त्यांनी चुका करायच्या जरी म्हटल्या तरी चुका होऊ नयेत. तर अशा पद्धतीचे आम्ही जे फिक्चरिंग्स वगैरे बनवले, त्यामुळे आम्हाला कमीत कमी मनुष्यबळामध्ये आता जास्तीत जास्त आउटपुट मिळू लागलेले. माझं म्हणणं असं आहे की मोनोपॉली तर असावी, कॉम्पिटिशनही असावी. कॉम्पिटिशन का असावी याशी आपण सुधारत नाही. शेजारचा मनुष्य आपल्यापेक्षा वरचढ होत असेल तर आपण सुद्धा त्याच्यापेक्षा आपण चांगलं काहीतरी करून दाखवावं. कमी दरामध्ये, त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीमध्ये, तरच आपण तग धरू शकतो. बाबांच्या वेळेचे चॅलेंजेस असे होते की तेव्हा अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती. तेव्हा सगळं मॅन्युअली वर्क करायला लागायचं, खूप श्रम घालावे लागायचे. मात्र आत्ता ते खूप सोपं झालेलं आहे नवीन टेक्नॉलॉजीमुळं. मात्र आत्ताचे सध्याचे चॅलेंजेस असे आहेत की आमचा हा प्रोडक्ट आहे थोडा मोनोपॉली टाईपचा प्रोडक्ट आहे. त्यामुळे थोडं स्किल लेबर आत्ता आम्हाला निश्चित लागतंच. मात्र आत्ता त्या स्किलसेटची लोकं मिळणं आणि तशा पद्धतीने काम करण्याची तयारी असणं आत्ता सध्या लोकांमध्ये आणि मुलांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळं हे एक आत्ता आम्हाला एक मेजर चॅलेंज सध्या फेस करावं लागतं आहे आमच्या या सिटीमध्ये. हल्ली आमच्या लग्नाला 42 वर्ष झाली. मागं वळून पाहताना ते दिवस मला आठवतात. हे रात्री उशिरा घरी यायचे, दिवसभर मशीनवर काम करून हात काळे झाले असायचे. डोळ्यात थकवा असला तरी चेहऱ्यावर समाधान असायचं. मी पण त्यांच्या मागं हिंडत होते. मी ते हात धुवत मला सगळ्या गोष्टी, आज काय काय घडलं ते सगळं सांगायचे. मी पण उत्सुकतेने ऐकायचे. त्यांचं नरेशन एवढं छान असायचं की आपल्याला पण इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाटला. मला पण खूप इंटरेस्ट वाटायचा. मी पण खूप गोष्टी विचारायची. ॲक्च्युली मी तिकडं गेले नसते तरी मला सगळं रिलायबलमधलं माहिती असायचं, कारण ते मला सगळं सांगायचे. त्यामुळं मला असं वाटतंय की आज रिलायबलच्या यशामध्ये माझा पण खारीचा वाटा आहे. मी खूप समाधानी आहे. मला अभिमान आहे रिलायबलचा की हे BCom असून सुद्धा इतकं यश गाठलंय त्यांनी. म्हणून व्यवसाय उत्तमरित्या सांभाळणाऱ्या गुर्जरांच्या या 3 पिढ्या समाजकार्यात देखील अग्रेसर आहेत. वसंतराव गुर्जर
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी 2 वेळा कारावास भोगला होता आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की वयाच्या 100व्या वर्षी 9 ऑगस्ट 2015 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने त्यांनी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली होती. अर्ध्यावर राहिलेले शिक्षण त्यांनी वयाच्या 57व्या वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पूर्ण केले. गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ट्रस्ट निर्माण केला, जो आजही कार्यरत आहे. वडिलांनी स्थापन केलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघात सुहास गुर्जर यांचाही सक्रिय सहभाग आहे. भारत विकास परिषद बेळगाव शाखेचे अध्यक्षपद आणि कर्नाटक उत्तर प्रांताचे सचिवपद त्यांनी भूषवले आहे. बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सोसायटीचे ते संचालक म्हणून सेवारत आहेत. ऋषिकेश गुर्जरांनी व्यवसायाबरोबरच 2007 सालापासून स्वतःला सनातन संस्थेला वाहून घेतले आहे. स्वतः साधना केली आणि त्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण आणि धर्मशिक्षणासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी आजही ते अहोरात्र झटत आहेत. हलाल जिहाद आणि हलाल इकॉनॉमी बाबतही ते जनजागृती करत आहेत. रेडिओ, टीव्ही चॅनल्सवरून आपल्या धार्मिक सणांचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे कार्य ते करीत आहेत. धर्मांतरण, लव जिहादबद्दल जागृती करून लोकांना सावध करण्याचे काम ते करत आहेत. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, वक्फ बोर्डाच्या राष्ट्रघातक कायद्याविरुद्धच्या लढ्यातही त्यांचा सहभाग आहे. कत्तलीसाठी गायींना घेऊन चाललेला ट्रक एकट्याने अडवून तो ट्रक पोलिसांना सुपूर्द करण्याचे धाडसी कृत्यही त्यांनी केले आहे. अलीकडे गोवा येथे झालेल्या G20 समिटमध्ये सहभागी होण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. खानापूर जवळील हलशी गावातील हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती आणि सुवर्णेश्वर मंदिरातील नंदी जो वीज पडल्यामुळे भग्न झाला होता, या दोन्हींचा शास्त्रीय पद्धतीने जीर्णोद्धार गुर्जर कुटुंबियांनी केला आहे. तसं पाहिलं तर आम्ही निर्जीव यंत्र आहोत, पण गुर्जर कुटुंबाने आपल्या व्यवसायात माणूसपण इतकं जपलं आहे की आम्हालाही सजीवतेचा साक्षात्कार होत आहे.